मी आता उभा आहे रोटी घाटात आणि जो खरा नयनरम्य सोहळा आहे तुकोबारायांची पालखी रोटी घाट पार लिलय पार करून पुढे उंडोडीकडे मुक्कामाला जाते। तुम्ही माझ्या मागे पाहू शकताय की तुकोबारायांची पालखी कशा पद्धतीने घाट पार करते। समोर तुकोबारायांची पालखी आणि अवघं वैष्णवजन आणि सगळ्या दिंड्या या पालखीमध्ये सहभागी झालेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता अतिशय नयनरम्य सोहळा या रोटी घाटातून आपल्याला पाहायला मिळतो। झूम कर डायरेक्ट नाही खरं तर पालखीच्या पुढे वारकरी हे पळत असतात, कारण बैलगाड्यांच्या जरी जोड्या असल्या तरी त्याला ओढण्यासाठी कधी कधी मनुष्यगण म्हणजे मनुष्यबळही त्याला वापरावं लागतं, त्या दिंडीला ओढावे लागतात। अतिशय नयनरम्य सोहळा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।